कुठे चाललाय? एवढं इम्पॉर्टंट इनॉग्रेशन सोडून तू नाही जाऊ शकत. मला वेळेत पोहोचलंच पाहिजे. Everyone is waiting here. Let's begin. च्या एपिसोड मध्ये इथे आता वल्लरीने आपला पाय मुरगळल्याचं नाटक केलेलं असतं. ती म्हणत असते, आकाश, अरे माझा पाय खूपच जास्त दुखतोय रे, चल मला डॉक्टरांकडे घेऊन चल. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आकाश सर चला, आपण दोघे जण आधी इथे मामींना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया, त्यानंतर आपण इनॉग्रेशनला जाऊ. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, ए तू कशाला येतेस माझ्या बरोबर, तुला यायची गरज नाहीये, कळलं ना, आकाश आहे ना, तो एकटा मला घेऊन जाईल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आकाश सर प्लीज चला उठा आणि तुम्ही तरी मामींना डॉक्टरांकडे घेऊन जा. हवं तर मी नाही येत, मी एक काम करू का, मी इनॉग्रेशनला पुढे निघून जाते, त्यानंतरला तुम्ही मामींना डॉक्टरांकडून घेऊन आल्यानंतर तुम्ही सुद्धा या, मी पुढे जाते. तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही ईश्वरी नको, दादाने काय सांगितलंय तू बघितलंस ना, त्याने तुझी रिस्पॉन्सिबिलिटी मला दिली, त्यामुळे प्लीज तू एकटी जाऊ नकोस, तुला जर काही झालं तर दादा माझ्यावरती रागवेल. तेव्हा वल्लरी म्हणत असते, काय चाललंय तुमच्या दोघांचं, तुम्ही आता बोलतच बसणार आहात का, की मला आता डॉक्टरांकडे सुद्धा घेऊन जाणार आहात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आकाश सर चला, तुम्ही आधी मामींना घेऊन जा बरं. तेव्हा इथे आकाश आणि ईश्वरी दोघे जण आता वल्लरीला रूम मधून बाहेर घेऊन येतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो आकाश आता वल्लरीला घेऊन जातो. तेव्हा इथे ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की आकाश सर तुम्हाला असं वाटतंय की माझ्या जीवाला धोका घराच्या बाहेर आहे, पण खरं तर माझ्या जीवाला धोका या घरामध्ये जास्त आहे, तुम्हाला नाही माहिती आकाश सर. तेवढ्यातच इथे अर्णव म्हणत असतो की वा मामी वा, काय ऍक्टिंग करताय तुम्ही इथे पाय मुरगळल्याची. बरं झालं तुम्ही आकाशला घेऊन आता बाहेर निघून गेलात. आता माझी मूर्ख बायको गोळ्या घेऊन शांतपणे झोपली. ठीक आहे, आता 4-5 तास तरी उठणार नाहीये. आता राहिला प्रश्न अनिताचा. आता अनिताला सुद्धा काहीतरी कारण काढून आता बाहेर पाठवलं पाहिजे. एकदा का ती बाहेर गेली की फक्त मी आणि माझी इंदुरी जिलेबी, चला माझ्या इंदुरी जिलेबीसाठी आता मी मस्त तयार होतो, असं इकडे राकेश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणत असते की आता घरामध्ये मी एकटीच आहे आणि तो नराधम नक्कीच इथे मला त्रास देण्याचा प्रयत्न करणार. तेव्हा ईश्वरी लगेच आपल्या रूम मध्ये निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता लावण्य आलेली असते आणि ती अर्णवला म्हणत असते की यार इथे आपली PR कंपनी सुद्धा आलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मीडिया सुद्धा आलेली आहे, आपण त्यांना जास्त वेळ वेट करू शकणार नाही,